नमस्ते, मी डॉक्टर स्वप्नील माने, डायरेक्टर प्रिवार IVF. शिरूरमध्ये सुंदर अशी जी प्रिवार IVF या विभागाने वंध्यत्व रुग्णांकरताची सुविधा अदा केलेली आहे, याबद्दल सर्व टीमचे मी आभार मानतो. आणि हे एक गरजेचं होतं की शिरूर आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये आधुनिक वंध्यत्व तंत्रज्ञान याची कमतरता होती आणि प्रिवार IVFच्या स्वरूपाने या सुविधेला 2 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आणि याबद्दल मी सर्व रुग्णांचे, सर्व नातेवाईकांचे, सर्व हेडक्वार्टर टीमचे, सर्व स्टाफचे मी आभार मानतो. थँक्यू. जे ग्रामीण भागामध्ये लोकांना शहरामध्ये जाणं शक्य होत नाही, ते आपण त्या सुविधा त्याच्यापेक्षा एकदम ॲडव्हान्स सुविधा ह्या ग्रामीण भागात आपण इम्प्लिमेंटेशन करत आहोत. आता आमचं सेकंड जे IVF सेंटर आहे नवी मुंबई गुळवे, त्याचं उद्घाटन आत्ताच 6 फेब्रुवारीला होऊन गेलं. आता नेक्स्ट 3 महिन्यामध्ये आमचे नवीन 3 सेंटर येत आहेत की जे असेच की ग्रामीण भागात लोकांना नवीन नवीन सुविधा आपण प्रोव्हाइड करणार आहोत. Our center presently Shirur completed 2 years over here in Maharashtra, and it gives me immense pleasure to tell you all people that I am very proud and gratitude that we have tried to serve for the 2 years to all the couples and made their journey towards parenthood very smoothly. And we have also given them the desire what they had when they came over here, and for that I am very thankful to all the doctors, all the embryologists and all the clinical support team for their efforts and countless nights. प्रिवॉयर IVF शिरूर. प्रिवॉयर IVF शिरूर हे आमचं IVF सेंटर सुरू होऊन आज 2 वर्ष पूर्ण होत आहेत. ह्या 2 वर्षात आम्ही अनेक शिरूरकरांना व आजूबाजूच्या परिसरातील दाम्पत्यांना इन्फर्टिलिटीसाठी ट्रीटमेंट देऊन त्यांना आई बाबा होण्याचा आनंद मिळवून दिला आहे. जे काही जोडपे आहेत असे की ज्यांना लग्नाला 10 वर्ष झाली, 8 वर्ष झाली, अशांना काही संतान प्राप्ती नाही आहे, अशांना डॉक्टर सोनाली माने मॅडम किंवा प्राजक्ता शिंदे मॅडम या खूप छान प्रकारे मार्गदर्शन करून पेशंटची तयारी करून घेतात. आणि मी त्यांना सल्ला देईल की आपण एकदा अवश्य प्रिवायर IVF सेंटरला भेट द्यावी. प्रिवायर IVF टेस्ट ट्यूब बेबी सेंटर अँड ॲडव्हान्स लॅप्रोस्कोपिक सेंटर यांच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त या सर्व टीम आणि या इन्स्टिट्यूटला मी शुभेच्छा देते.